नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा इतिहासातील पाठ क्रमांक 7 विज्ञान व तंत्रज्ञान या पाठाचा अभ्यास करणार आहोत। आज आपण याचा पहिला भाग बघणार आहोत। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी याचा अभ्यास तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्था आणि त्यांनी केलेलं योगदान या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत। तर यामधील पहिला मुद्दा आहे भारतीय अणुऊर्जा आयोग। या भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे? तर 10 ऑगस्ट 1948 रोजी भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे। ह्या अणुऊर्जा आयोगाची स्थापना का केलेली गेली? तर पंडित जवाहरलाल नेहरू की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की भारताचे पहिले प्रधानमंत्री होते पंडित जवाहरलाल नेहरू की वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि राष्ट्राची प्रगती व्हावी यासाठी त्यांनी 10 ऑगस्ट 1948 रोजी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केलेली होती। आणि ह्या पहिल्या अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर होमी भाभा होते। मग ह्या अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्ट कोणती आहेत? तर त्याचं पहिलं उद्दिष्ट होतं की अणुऊर्जेपासून वीज निर्मिती करणे, त्याचबरोबर अन्नधान्यामध्ये उत्पादन वाढवणे, ते टिकवणे आणि हे उत्पादन वाढवणे टिकवणे यासाठीचं प्रगत तंत्रज्ञान शोधणं आपल्याला आवश्यक होतं। आणि यासाठी नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे ही अणुऊर्जा आयोगाची मुख्य उद्दिष्टे होते। म्हणजे भारत देश जो आहे, आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान पूर्वीच्या पारंपरिक पद्धतीने जर आपण शेतीमध्ये प्रगती करत गेलो तर जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रगती करणं आवश्यक आहे तेवढी प्रगती त्या पारंपरिक पद्धतीने होणार नाही। आणि म्हणून त्यासाठी अन्नधान्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे, ते टिकवलं पाहिजे, त्यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभं करणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे या उद्देशाने अणुऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती। आणि यासाठी 1956 मध्ये अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे। हा प्रश्न आपल्याला रिकाम्या जागेमध्ये विचारला जाऊ शकतो की 1956 मध्ये अणुऊर्जेवरती चालणारी भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही सुरू करण्यात आलेली होती। आणि त्यानंतर की मुंबईजवळ तारापूर या ठिकाणी 1969 मध्ये विद्युत निर्मिती केंद्राची स्थापना करण्यात आली। विद्युत निर्मिती करण्यासाठी अणुशक्ती केंद्राची स्थापना करण्यात आलेली होती। आणि यासाठी थोरियमच्या विद्युत निर्मितीचा उपयोग करण्यासाठी तमिळनाडू राज्यातील कल्पकम या ठिकाणी रिॲक्टर रिसर्च सेंटर सुरू करण्यात आलेले होते। आणि ह्यामध्ये वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन व कोटा या ठिकाणी जड पाण्याच्या निर्मितीचे कारखाने सुरू करण्यात आले। म्हणजे अणुशक्ती तयार करण्यासाठी किंवा अणुऊर्जा तयार करण्यासाठी आपल्याला जे पाणी लागतं हे पाणी जड पाणी लागतं, म्हणजे ज्या पाण्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त आहे असं पाणी त्यासाठी लागतं। आणि हे जे कारखाने आहेत हे कारखाने वडोदरा, तालचेर, तुतीकोरीन आणि कोटा या ठिकाणी हे पाण्याचे कारखाने करण्यात आलेले होते। आणि हेवी वॉटर बोर्डाची सुद्धा त्या ठिकाणी काय केलेली होती? स्थापना करण्यात आलेली होती। की 28 फेब्रुवारी, बघा आता हा तुमचा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे की 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा दिवस संपूर्ण देशभर विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। मग हा विज्ञान दिन जो आहे हा विज्ञान दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो। त्यानंतर ध्रुव अणुभट्टी जी आहे ही ध्रुव अणुभट्टी कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर पूर्णपणे भारतीय बनावटीची 1985 मध्ये ही ध्रुव अणुभट्टी त्या मुंबईजवळील तुर्भे या ठिकाणी सुरू करण्यात आली। यामध्ये युरेनियमचा वापर जो आहे, युरेनियम धातूचा इंधन म्हणून वापर खूप मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेला होता। आणि साधारणपणे या केंद्रात 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते। आणि हे जे 350 किरणोत्सारी पदार्थ आहेत ह्या पदार्थांचा उपयोग
उद्योग, शेती आणि वैद्यक क्षेत्रामध्ये केला जातो. म्हणजे ही ध्रुव अणुभट्टी जी आहे, ही ध्रुव अणुभट्टी मुंबईजवळील तुर्भे या ठिकाणी 1985मध्ये सुरू करण्यात आली. ही ध्रुव अणुभट्टी पूर्णपणे भारतीय बनावटीची आहे आणि ह्या अणुभट्टीमध्ये के 350 किरणोत्सारी पदार्थांची निर्मिती केली जाते आणि याचा उपयोग उद्योग, शेती आणि वैद्यक या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केला जातो. यानंतर आपण पुढचा मुद्दा बघणार आहोत, तो म्हणजे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. याचा शॉर्ट फॉर्म काय आहे? NPCIL. तुम्हाला पुढं विचारलेला आहे बघा, हा प्रश्न तुम्हाला स्वाध्यायामध्ये विचारलेला आहे. मग ह्या NPCIL जे आहे याची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? याचा अर्थ काय होतो? तर अणु ऊर्जेपासून विद्युत निर्मिती तयार करणे. मग ह्या कंपनीची स्थापना 1987मध्ये करण्यात आली. ही जी विद्युत कंपनी आहे किंवा विद्युत निर्मिती केलेली आहे, ही विद्युत निर्मिती सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर असलेली अशी ही विद्युत निर्मिती तयार करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीचं तंत्रज्ञान सिद्ध करून देशाला स्वावलंबी करणे हे या कंपनीचं मुख्य उद्दिष्ट आहे की देशाला याचा सगळा फायदा झाला पाहिजे. त्याचबरोबर विद्युत निर्मिती करत असताना कोणत्याही प्रकारे पर्यावरणाची हानी होणार नाही. त्याचबरोबर ही विद्युत निर्मिती करत असताना ती सुरक्षित असली पाहिजे की जीविताच्या दृष्टीने सुरक्षित, स्वस्त आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावरती फायदेशीर अशा प्रकारचं तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलेलं आहे, तयार केलेलं आहे. आणि ह्या विद्युत निर्मितीसाठी आपला भारत देश जो आहे, हा भारत देश स्वावलंबी बनवणे हेच मुख्य उद्दिष्ट न्यूक्लिअर पॉवर ऑफ कॉर्पोरेशन इंडिया या संस्थेचं आहे. आणि त्या दृष्टीने 1987मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अणु चाचणी घेण्यात आलेली आहे. ही अणु चाचणी कुठं घेण्यात आलेली आहे? की पोखरण या ठिकाणी पहिली अणु चाचणी घेण्यात आलेली आहे. पोखरण या ठिकाणी ही पहिली अणु चाचणी घेतलेली आहे. ह्या अणु चाचणीचा उद्देश काय होता? तर शांतता आणि स्वयंपूर्णतेसाठी 18 मे 1974मध्ये राजस्थानातील पोखरण या ठिकाणी ही पहिली अणु चाचणी घेण्यात आली. बघा की पहिली अणु चाचणी जी आहे ही कुठं घेतलेली आहे? तर 18 मे 1974 रोजी राजस्थानातील पोखरण या ठिकाणी ही पहिली अणु चाचणी घेतली. त्याचबरोबर अजून दुसरा उद्देश काय होता? की अण्वस्त्रधारी चीन आणि त्याच्या मदतीने अण्वस्त्र बनवू पाहणारा पाकिस्तान, यामुळे भारताला अण्वस्त्रधारी देश बनणे हे खूप मोठ्या प्रमाणावरती आवश्यक होतं आणि त्यासाठी ह्या अणु चाचणीची आपण मदत घेतलेली आहे की अण्वस्त्रधारी भारत देश बनणं गरजेचं आहे. आणि म्हणून डॉक्टर होमी सेठना व डॉक्टर राजा रामण्णा, त्याचबरोबर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्यामुळे ही अणु चाचणी घेण्यात आलेली आहे. म्हणजे ही अणु चाचणी घेण्याचा उद्देश काय होता? तर आपल्या देशाचा, भारताच्या शेजारचे देश चीन आणि पाकिस्तान हे अण्वस्त्रधारी बनलेले होते आणि हे दोन देश अण्वस्त्रधारी बनल्यामुळे भारताला सुद्धा अण्वस्त्रधारी बनणं आवश्यक आहे. ही गोष्ट डॉक्टर होमी सेठना, डॉक्टर राजा रामण्णा आणि त्यावेळी पंतप्रधान होत्या त्या म्हणजे इंदिरा गांधी यांच्या लक्षात आलेली होती आणि म्हणून त्यांनी सगळ्या तिघांनी मिळून निर्णय घेऊन राजस्थानातील पोखरण या ठिकाणी 18 मे 1974 रोजी ही पहिली अणु चाचणी घेतली. आणि ह्या अणु चाचणीनंतर अमेरिकेने अंतराळ संशोधनामध्ये संदेश यंत्रणा व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताला नकार दिलेला होता. ही अणु चाचणी घेतल्यानंतर मात्र अमेरिकेने अंतराळ संशोधन करणे, संदेश यंत्रणा आखणे, क्षेपणास्त्र यामध्ये मात्र भारताला अमेरिकेने नकार दिलेला होता. अशा पद्धतीने या ठिकाणी ही पहिली अणु चाचणी झालेली होती आणि त्यावेळेला अणुस्फोट चाचणीचा निर्णय जो आहे
हा निर्णय की राजस्थानमध्ये का घेतला, तर मानवी वस्तीपासून दूर आणि ज्या ठिकाणी भूगर्भामध्ये पाण्याचा साठा नाही म्हणून राजस्थानातील पोखरण या भागाची काय करण्यात आलेली होती, त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली होती. की अमेरिकेने जो आहे की क्षेपणास्त्र विकासाच्या संदर्भात अमेरिकेने भारताला नकार दिलेला होता आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे की भारताने अमेरिकेवरती विसंबून न राहता क्षेपणास्त्र विकासाच्या कार्यक्रमात भारताने स्वतःचा स्वविकासाचा मार्ग स्वीकारला आणि यामधूनच भारत, अमेरिका, सोव्हिएत युनियन, फ्रान्स, चीन आणि जर्मनी या क्षेपणास्त्र विकसित करणाऱ्या राष्ट्रांच्या रांगेमध्ये भारत हा जाऊन बसलेला होता. अशा पद्धतीने त्या ठिकाणी भारताची ही जी पहिली अणुस्फोट चाचणी आहे किंवा अणुचाचणी जी आहे ही अणुचाचणी त्या ठिकाणी यशस्वी झालेली होती. दुसरा मुद्दा आहे त्यानंतरचा तो म्हणजे दुसरी अणुचाचणी. ही दुसरी अणुचाचणी केव्हा झालेली होती, तर 11 मे 1998 रोजी पोखरण या ठिकाणीच दुसरी अणुचाचणी घेण्यात आलेली आहे आणि या दिवशी एकूण 3 अणुचाचण्या घेतलेल्या होत्या. त्यामधील एक अणुचाचणी ही हायड्रोजन बॉम्बची होती. यामध्ये यापैकी एक हायड्रोजन बॉम्बची अणुचाचणी घेतली. ह्या चाचणीनंतर प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताकडून अण्वस्त्रांचा वापर केला जाणार नाही असं या ठिकाणी त्यांनी घोषित केलेलं होतं आणि अमेरिकेने मात्र यावेळेला भारतावरती तात्काळ निर्बंध लादलेले होते. अशा पद्धतीने पहिली अणुचाचणी आणि दुसरी अणुचाचणी त्या ठिकाणी झालेली होती. आता क्षेपणास्त्र की DRDOची स्थापना करण्यात आलेली आहे की क्षेपणास्त्र विकास यामध्ये बघा पृथ्वी हे एक त्या ठिकाणी क्षेपणास्त्र तयार करण्यात आलेलं आहे. हे क्षेपणास्त्र काय आहे, तर 1988 साली की पृथ्वी एक हे जमिनीवरच मारा करणारे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. पृथ्वी 2 हे वायुदलाकडं की हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आलेलं होतं की ते जमिनीवरून वायुदलाकडे मारा करत होतं. पृथ्वी 3 हे नौदलाकडे सोपवण्यात आलेलं होतं. 5000 ते 1000 किलो आण्विक विस्फोटके वाहून नेण्याची क्षमता आणि 150 ते 300 किलोमीटरपर्यंतचा पल्ला हे क्षेपणास्त्र पार करेल अशा पद्धतीचं पृथ्वी हे क्षेपणास्त्र या ठिकाणी तयार करण्यात आलेलं होतं. त्यानंतरचं क्षेपणास्त्र तयार करण्यात आलेलं आहे ते म्हणजे अग्नी. मग हे अग्नी क्षेपणास्त्र जे आहे हे अग्नी क्षेपणास्त्र जे आहे अग्नी क्षेपणास्त्र 1989 मध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्याने भारताच्या सीमा सुरक्षित राखणे हा या क्षेपणास्त्राचा मुख्य उद्देश होता. अग्नी 1 हा सामरिक पल्ला साधारणपणे 700 किलोमीटरचा होता आणि त्यानंतर अग्नी 2 आणि अग्नी 3 यांची सुद्धा त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली होती. अग्नी ह्या क्षेपणास्त्राचा मुख्य उद्देश होता तो म्हणजे भारताच्या चारी बाजूच्या ज्या सीमा आहेत त्या सीमा सुरक्षित राहाव्या असा या ठिकाणी याचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर आकाश आणि नाग ही क्षेपणास्त्रे तयार करण्यात आली. आकाश हे क्षेपणास्त्र कशा प्रकारचं होतं, तर जमिनीवरून आकाशामध्ये मारा करणारे हे क्षेपणास्त्र होते. याची निर्मिती 1990 मध्ये करण्यात आली आणि 720 किलो स्फोटके वाहून नेण्याची क्षमता या आकाश क्षेपणास्त्रामध्ये होती. तर नाग हे जे क्षेपणास्त्र आहे हे क्षेपणास्त्र कशासाठी तयार करण्यात आलेलं होतं, तर शत्रूने आपल्या देशावरती जर हल्ला केला तर त्या शत्रूचे रणगाडे जे आहेत हे रणगाडे नष्ट करण्यासाठी फायर अँड फॉरगेट अशा स्वरूपाचं हे नाग क्षेपणास्त्र तयार करण्यात आलेलं होतं आणि ह्या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमुळे भारत देश जो आहे हा भारत देश लष्करदृष्ट्या मोठ्या प्रमाणावरती काय झालेला आहे, सुरक्षित झालेला आहे. त्यानंतरचं अवकाश संशोधन. हे अवकाश संशोधन काय आहे, तर केरळमधील थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरवरून इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने पहिल्या संशोधक अग्निबाणाचे 1961 मध्ये यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. याची स्थापना करण्यात आलेली आहे. ते इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था
अवकाश संशोधनासाठी स्थापन करण्यात आली. या संस्थेने 1961 साली थुंबा इक्वेटोरियल लॉन्च सेंटरवरून अग्निबाणाचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलेलं आहे. स्वदेशी बनावटीचे रोहिणी 75 या अग्निबाणाचं 1969 मध्ये यशस्वीरित्या प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे. त्यानंतर इस्रोची स्थापना करण्यात आलेली आहे. इस्रोची स्थापना अशा पद्धतीने या ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे की हे अवकाश संशोधन जे आहे हे अवकाश संशोधन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या यशामुळे की अंतरिक्षामध्ये ही उपग्रहाची संरचना निर्मिती देशामध्ये होऊ शकते. भूकेंद्र याचा अर्थ जमिनीवरून उपग्रहाकडे आपल्याला संदेश पाठवता येतात. उपग्रहाकडून आलेल्या संदेशाचं आपण भूकेंद्रावरती ग्रहण करू शकतो. याचा अर्थ उपग्रहाकडून आलेले जे संदेश आहेत ते संदेश घेऊन आपण ते संदेश नेमके काय आहेत त्याचा अभ्यास करू शकतो. हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी उपग्रहाच्या कार्यकौशल्याचे मूल्यमापन करणे, उच्च तंत्रज्ञान अवगत करणे असा आत्मविश्वास जो आहे हा आत्मविश्वास आपल्या भारतीयांना आलेला आहे. ह्या पद्धतीने की भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना, अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे, अणुऊर्जेची निर्मिती, ध्रुव अणुभट्टी, NPCLची स्थापना, उद्दिष्टे, अणुचाचणी, पहिली अणुचाचणी, दुसरी अणुचाचणी आणि क्षेपणास्त्र निर्मितीमध्ये भारताने कशा पद्धतीने प्रगती केलेली आहे आणि त्या क्षेपणास्त्राचा किंवा अवकाश संशोधनामध्ये भारताने केलेली प्रगती त्याचा आपल्याला होत असलेला उपयोग या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण पहिल्या भागामध्ये केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो पहिला भाग आहे हा पहिला भाग तुम्ही केलेला जो व्हिडिओ आहे तो 1 ते 2 वेळा व्यवस्थित वाचा, पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचा, म्हणजे हा जो भाग आहे हा भाग तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला जाईल. DRDOची स्थापना जी आहे की DRDOची स्थापना त्या ठिकाणी 1958 साली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये संरक्षणाची साधने, उपकरणे, शस्त्रास्त्रे या बाबतीमध्ये देशाला स्वयंपूर्ण बनवणे ही DRDO या संस्थेची उद्दिष्टे होती. आणि या संस्थेची सूत्रे 1983 नंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती. आणि APJ अब्दुल कलाम यांना क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक तसेच मिसाईल मॅन असंही त्या ठिकाणी त्यांना संबोधलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो झालेला भाग आहे ह्या भागाचा तुम्ही व्यवस्थितरित्या अभ्यास करावा. धन्यवाद.